Hello students, welcome to our school Janta High School and Junior College Shirod. Today we are going to learn a new poem and the name of this poem is One Thing at a Time. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पोएम बघतोय. आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही कविता तुम्हाला पेज नंबर 43 वरती बघायला मिळेल. तर कवितेचं नाव काय आहे बघा, वन थिंग ॲट अ टाईम. एका वेळी एकच गोष्ट करा. लिसन, रीड अलाउड, लर्न अँड रिसाइट द पोएम. तुम्ही ही कविता ऐकायचे, मोठ्याने वाचायचे, शिकायचे आणि पाठ करायची आहे. ओके, लिसन. वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. To be useful and happy, that is the way. All that you do, do with your might. Things done by halves are never done right. One thing at a time, and that done well, is a very good rule, as many can tell. Moments should never be trifled away. So work while you work and play while you play. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोएम ऐकली हां. आता आपण थोडासा त्या कवितेचा अर्थ समजून घेऊया. तर पहिल्यांदा बघा ह्या 4 ओळी, पहिल्या 4 लाईन आपण बघतोय. वर्क व्हाईल यू वर्क म्हणजे ज्यावेळेला तुम्ही काम करत असता त्यावेळेला तुम्ही पूर्ण लक्ष आपलं त्या कामामध्ये घातलं पाहिजे. प्ले व्हाईल यू प्ले, ज्या वेळेला तुम्ही मित्रांच्याबरोबर खेळत असता त्याला तुमचं पूर्ण लक्ष कशात पाहिजे, खेळामध्येच पाहिजे. टू बी युजफुल अँड हॅपी, दॅट इज द वे. आणि ज्या वेळेला तुम्ही एखादं काम करत असता आणि पूर्ण तुमचं लक्ष त्यामध्ये असतं त्यावेळेलाच ते काय होतं, त्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो आणि त्याचा उपयोगसुद्धा होतो. पुढं बघा, ऑल दॅट यू डू, डू विथ युअर माइट. बघा, कोणतीही गोष्ट तुम्ही करा हां, पण ती करताना कशी करायची, डू विथ युअर माइट. अगदी मनापासून संपूर्ण शक्तीसह तुम्ही ती गोष्ट करायची आहे. द्या थिंग्स डन बाय हाऊज आर नेवर डन राईट. एखादी गोष्ट जर तुम्ही अर्धवट केली, हाऊज म्हणजेच काय, अर्धवट केलेली गोष्ट कधीही बरोबर होत नाही. समजा एखादं काम आपण अर्धवट केलं तर ते बरोबर होईल का, चांगलं होईल का, नाही. वन थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल. जेव्हा तुम्ही एका वेळेला एकच गोष्ट करता त्याला ती फार चांगल्या रीतीने पूर्ण होते. इट इज अ व्हेरी गुड रूल, ॲज मेनी कॅन टेल. आणि बऱ्याच जणांनी हा एक चांगला नियम आहे असं सांगितलेलं आहे. बघा, तुम्ही आता अभ्यास करत आहात तर तुमचं लक्ष कशात पाहिजे रे, संपूर्ण अभ्यासात पाहिजे. आणि जर तुमचं लक्ष अभ्यासात नसेल तर काय होईल, तुमच्याकडून अभ्यासही चांगला होणार नाही आणि ज्या दुसऱ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देत असाल ती गोष्टचा व्यवस्थित होणार नाही. मुमेंट शूड नेव्हर बी ट्रायफिल्ड अवे. बघा, हे जे क्षण असतात हे काय असतात, फार दूरपर्यंत जात नाहीत. सो वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले. आणि म्हणूनच ज्यावेळेला तुम्ही एखादं काम करत असता त्याला तुम्ही ते कामच करायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही खेळत असता त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, खेळायचंच आहे. म्हणजे ज्यावेळेला एखादी आपण गोष्ट करत असू, काम करत असू, अभ्यास करत असू किंवा आपण खेळत असू तर त्यावेळेला आपलं संपूर्ण लक्ष कशामध्ये पाहिजे, त्या गोष्टीमध्येच पाहिजे. ओके, तर ही पोएम तुमच्या लक्षात आली का, तर पुन्हा ही ऐकायची आहे पोएम, लक्षात घ्या हां. आणि काय करायचं आहे, ही पोएम तुम्ही लिहायची आहे. आता ह्यातले शब्द बघा, यूजफुल म्हणजे काय, उपयोगी. हॅप्पी, आनंदी हां. माईट म्हणजे काय, मनापासून किंवा सर्व शक्तीनिशी. हाऊज म्हणजे काय, अर्धवट. राईट, बरोबर. रूल, RULE, रूल म्हणजे काय, नियम. WELL, वेल म्हणजे चांगले. नेव्हर, कधीही नाही. ट्रायफिल्ड अवे म्हणजे काय, दूर किंवा लांब जाणे.
इथं परत एक शब्द राहिला बघा आपला मुमेंट्स. मुमेंट्स म्हणजेच काय, क्षण. तर हे शब्द तुमच्या लक्षात आले काय? तर हे शब्द तुम्ही लिहायचेच आहेत. आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास आहे. काय आहे बघा, ह्या क्वेश्चन नंबर 2 आहे की लिसन टू द वर्ड केअरफुली फ्रॉम द पोएम, फाइंड अनादर वर्ड दॅट रायम्स विथ इट. तुम्ही काय करायचं आहे, ही कविता आता वाचायची आहे. हे खालीचे शब्द दिलेले आहेत तुम्हाला. प्ले, माइट, वेल, यू, वन, शूड. हे शब्द वाचायचे आहेत आणि त्याला यमक जुळणारे कवितेतले शब्द शोधायचे आहेत आणि ते तुम्ही लिहायचे आहेत. आणि हाच तुमचा काय असणार आहे, आजचा घरचा अभ्यास असणार आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.